मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा तुम्हाला जर का हप्ता हा रेग्युलर पाहिजे असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी सूचना ही आलेली आहे. ती महत्त्वाची सूचना नेमकी काय आहे? ही महत्त्वाची सूचना नेमकी कोणासाठी आहे? ती अगदी सविस्तरपणे आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत जातील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. लाडक्या बहिणींनो, तुम्ही इथे बघू शकता, कालच आपल्या शासनाच्या मार्फत एक नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे आणि हा जी आर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई-के-वाय-सी बाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे. आणि या जी आरमध्ये तुम्हाला संपूर्ण ए टू झेड माहिती दिलेली आहे. तुम्ही ई-के-वाय-सी नेमकी कुणाला करायची, कशी करायची, ही बंधनकारक आहे का? तर चला तर मग मित्रांनो, नेमकी माहिती काय आहे ती अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई-के-वाय-सी बाबत करावयाच्या कारवाईबाबतच्या माहितीचा फॉरवर्ड. म्हणजे आता तुम्हाला जर का ई-के-वाय-सी करायची असेल तर ती ई-के-वाय-सी नेमकी कशी करायची हे आपण या आताच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. याबाबतचा जी आर तुम्हाला प्रत्यक्ष पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता व याच्याबाबतचा व्हिडिओ कालच मी बनवलेला आहे, तो तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, तुम्हाला जर का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची ई-के-वाय-सी करायची असेल तर तुम्हाला सुरुवातीला गुगलवरती जाऊन www.ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे. या वेबसाईटला भेट दिल्याच्यानंतर तुम्हाला मुख्य पृष्ठावरील ई-के-वाय-सी बॅनर, तुम्हाला एक मुख्य पृष्ठावर ई-के-वाय-सीचं बॅनर दिसेल. त्या बॅनरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या बॅनरवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर ई-के-वाय-सीचा फॉर्म उघडेल. ई-के-वाय-सीचा फॉर्म उघडल्याच्यानंतर लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक कोड म्हणजेच कॅप्चा हा नमूद करावा. त्याच्यानंतर मित्रांनो, ई-के-वाय-सीचं जसं फॉर्म उघडेल त्याच्यावर तुम्हाला लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे. लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकल्याच्यानंतर जो काही तिथे कॅप्चा दिलेला असेल तो कॅप्चा तुम्हाला तिथे व्यवस्थितपणे भरायचा आहे. तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ-टी-पी या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आधार प्रमाणीकरण करण्यासाठी तुम्हाला तिथे टिक करायचं आहे व टिक केल्याच्यानंतर सेंड ओ-टी-पी या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेंड ओ-टी-पी या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर आपले ई-के-वाय-सी याआधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल. म्हणजेच तुमचं ई-के-वाय-सी अगोदर झाले आहे किंवा नाही हे तुम्हाला तिथे सांगितले जाईल. जर तुमचं ई-के-वाय-सी झालेलं असेल तर तुम्हाला ई-के-वाय-सी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल. तुमचं जर ई-के-वाय-सी झालेलं असेल तर तुम्हाला तिथे दिसेल की तुमची ई-के-वाय-सी अगोदरच झालेली आहे. आणि जर तुमची ई-के-वाय-सी झालेली नसेल तर आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे किंवा नाही हा तपासला जाईल. तुमचा आधार नंबर जर असेल, लाभार्थ्याच्या आधार लिंक्ड मोबाईलवर प्राप्त झालेला ओ-टी-पी स्क्रीनवर टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे जो काही तुमचा मोबाईल आधारला लिंक असेल त्याच्यावरती एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी तुम्हाला क्लिक करायचा आहे. तो ओ-टी-पी तुम्हाला तिथे टाकायचा आहे आणि टाकल्याच्यानंतर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ई-के-वाय-सी पृष्ठावर पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड म्हणजेच कॅप्चा नमूद करावा. तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ-टी-पी या बटनावरती क्लिक करायचं आहे. म्हणजेच आता ओ-टी-पी टाकल्याच्यानंतर तुमचे ई-के-वाय-सी पृष्ठावर तुमचे पती असतील किंवा तुमचा वडील असतील यांचा आधार क्रमांक टाकून त्याची पडताळणी, जो काही पडताळणीचा संकेतांक म्हणजेच कॅप्चा आहे हा कॅप्चा तुम्हाला भरायचा आहे. त्याच्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवली जाईल आणि त्याच्यानंतर सेंड ओ-टी-पी या बटनावरती तुम्हाला पुन्हा क्लिक करायचं आहे. पुन्हा क्लिक केल्याच्यानंतर पती वडील यांच्या आधार लिंक्ड मोबाईलवर प्राप्त झालेला ओ-टी-पी हा स्क्रीनमध्ये टाकून सबमिट करायचा आहे. म्हणजे जो काही आधार लिंक्ड तुमच्या नवऱ्याचा किंवा तुमच्या वडिलाचा नंबर आहे त्याच्यावरती एक ओ-टी-पी जाईल. तो ओ-टी-पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो सबमिट या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ते इथे बघू शकता. यानंतर लाभार्थ्याने जात प्रवर्ग पर्याय निवडायचा आहे. नेमकी कोणती तुमची जात आहे ती तुम्हाला इथे जात निवडावी लागेल. त्याच्यानंतर खालील बाबी प्रमाणित कराव्यात. म्हणजेच तिथे तुम्ही बघू शकता, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत. म्हणजेच तुमचे पती कुठल्याही शासकीय नोकरीत किंवा उपक्रम मंडळ किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत. याच्यावरती तुम्हाला होय किंवा नाही हे क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला हा लाभ घेत आहेत.
हे होय किंवा नाही करायचं असेल, जर तुमच्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत असेल तर होय करायचे आणि जर नसेल घेत तर नाही करायचं आहे. त्याच्यानंतर चेकबॉक्स क्लिक करून सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करता आहे. त्याच्यानंतर सक्सेस तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा तुम्हाला संदेश येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही छोटीशी प्रक्रिया आहे. याच्यावरती जाऊन तुम्हाला तुमची सर्व प्रकारची KYC ही तुम्हाला करायची आहे. तर मित्रांनो, अगदी सोप्या पद्धतीने ही KYC कशी करायची तर तुम्ही इथे बघू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून KYC करता येईल व त्यांचा लाडक्या बहिणीचा हप्ता हा वाचवता येईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या KK मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.